पंपावर आलेलो आहे. बरं झालं गाडी बंद नाही पडली. आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर या रोडला यायलाच लागतंय. मित्रांनो, तुम्हाला काहीतरी दाखवायचं एवढं क्रेझी आहे ना. जर तुम्ही काय आयुष्यात चांगलं केलं असेल तर हा व्ह्यू बघून जावा. आणि ना जो की पूल बघा डोंगराच्या मध्ये आहे आणि पाण्याच्या वाफा बघा. आयुष्यात काय बघितलं नसन. अयो घासरलं तर नमस्कार, मी आलेलो आहे आता वरांडे घाटामध्ये आणि पाहू शकता असा हा एकदम क्रेझी व्ह्यू आहे. आणि पुढे बघा ना एवढी जबरदस्त दरी. लका उत्तर गाडीहून काय चाललंय चेष्टा वगैरे. इज्जत बिज्जत त्या गाडीला. अयो बाई पेट्रोलचा वास घेते, पेट्रोलचा वास घेते. घाटाचं एक वेगळ्याच प्रकारचं दृश्य आहे. काय नाही केलं ना ह्या घाटाने तुम्ही ना तामिनी घाटानंतर ह्या घाटामध्ये तुम्ही नक्की या. एक इथं अशी फळं वगैरे पाहिजे जी आपण तोडून खाऊ शकतो, तर ती वेगळाच आनंद असतो. ओ भाई साहेब इथं लीन एक नंबर. इथे लीन आयुष्यात लीन मारायची का इथं. तुम्ही पाहिलेच असेल गाडी किती वाकडी होते. ट्रॅक रेस लागलेली आहे. भाई आपल्याला स्प्लेंडर हरवणार का. एफजेड एफजेड हे बघा बघा आता वय या. ओ स्प्लेंडर हरली. काय 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 रोड चुकलेला आहे. कारण की आपण ब्रिज वरून येत होतो ना, तर ब्रिज वरून जायचं नव्हतं. रायगड पाशी पोचलेलं आहे. तर हे कसे डोंगर आहेत ना मला सांगा नक्की कुठले आहेत आणि ह्या डोंगरांची नावं काय आहेत. हे गाईज वेलकम बॅक टू द अनदर ब्लॉग अँड न्यू एपिसोड. तर आपण अशा ठिकाणी चाललेलो आहे जे की महाराजांच्या गडावर. आणि त्या किल्ल्याची पूर्णपणे तुम्हाला गडावर गेल्यावरच माहिती भेटणार आहे. बाकी आपण मोटो व्लॉग सेटअपमध्ये चाललेलो आहे पाहू शकता. आणि रायडिंग्स गेअर्स वगैरे घातले पाहिजे, ते गरजेचं आहे आणि ते पण आपण घालून जाणार आहे. सो चला उशीर न करता. तर पाहू शकता आपण वनामध्ये पोहोचलेलो आहे आणि प्रवासाची सुरुवात आपण इथूनच करणार आहे. तर हे पाहू शकता 2 गाड्या आणि लवकरच आता निघूया. ब्लॉगची सुरुवात चालू आहे बहुतेक. याची आपल्याला आठवड्याने वाट बघत होतो. पंपावर आलेलो आहे. बरं झालं गाडी बंद नाही पडली. आम्ही तर म्हणलं आता काय पंपच घावा ना. 650 650 एकच नंबर मोकळी झाली आता गाडी. बरं झालं हा तरी पंप चालू आहे. एकच नंबर. आता पेट्रोल टाकू. गाईज कापूरवाडमध्ये पोचलेलो आहे आणि इथं चहा वगैरे पिऊन घेऊया. घाराटल्यात ना. एवढा जबरदस्त रोड आहे ना, म्हणजे आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर या रोडला यायलाच लागतंय. कारण की एवढे भारी लीन मारते ते या रोडला आणि एवढा क्लिअर दिसतोय ना भाई. हा रोड ना एवढा भारी केलाय भाई. जो पण गावातला सरपंच बिरपंच असेल त्या ह्या गावातला त्याला फुल इज्जत. एकच नंबर क्वालिटी रोड आहे. याला म्हणतात रोड. पहिल्यांदाच या रोडला मी चाललेलो आहे ना. असला भारी रोड आहे भाई, एवढा भारी रोड. सगळं एक नंबर क्वालिटी केलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी असे रेडियम लावलेले आहेत. कारण की आपल्या सुरक्षितेसाठी एवढे रेडियम वगैरे लावलेले आहेत. एवढं भारी ना भाई. लीन बिन मारायला जरा एकदम मोटिवेशनल येतं आणि एवढं भारी वाटतं. हा रोड ना भाई पहिल्यांदाच मी या रोडला अशी गाडी चालवतोय आणि ती पण रात्रीचे काय आता पाठच झाल्या. 5:30 वाजल्यात. 5:30 ते 6 वाजत आले असतील. आम्ही एवढं लवकर निघालो. 4 वाजता घरातून निघालोय. ओ भाई रोड बघा ना. मध्ये ना पिवळ्या पट्ट्या, साईडने लाल पट्ट्या. एकदम क्रेझी रोड आहे, क्रेझी. आता अचानक रोड गायब होतो. पुढच्यामध्ये काही कळतच नाही. तसं सुरतच्या घाटाचा रोड होता ना, सेम तसा रोड वाटतो. अचानक गायब होतोय, परत येतोय, टर्न येतोय, काय पण होतोय. मध्ये आधी रोड तुम्हाला तिकडे खतरनाक भाई. असले रोड खतरनाक आहेत ना इथं. नवीनच रोडला नवीनच रायडिंग चालले. खतरनाक रोड. आणि आमचे 2 गडी पुढे गायब झाले आणि ते काय आम्हाला सापडा ना. नुसतेच सणासून उगायचं त्यांच्या बरोबर आम्ही चाललोय.
म्हणजे कसं तर त्यांच्याकडे मिळते आता इकडे. हे बघा आपला डेप्पर कसा आहे दणक्यात बाहेर पडतो. आणि आत्ता आपण आपटी आलो कसली जबरदस्त आपटी आहे गावात ना आपटी. आणि या दोघांना दिल्या पाहिजे चांगले दोन आपटे हा. तर आपण जाणार आहे लवकर आपटे गावात. चलो मग असा डाळ येतो परत रोड जातो काय होतो काय चाललंय काय घाटात. घाटचं अजून चालू पण नाही झालं पण साधा गावातला गावाची रोड एवढा जबरदस्त रोड आहे. ऑफ रोडिंगच नाही इकडे तर नुसती ऑफ रोडिंग. दाना जर सध्या येतात मजा आली. रोड असा खराब आहे मजा आली. जाऊ द्या सगळ्या रोडचा आनंद घेतला पाहिजे. काय म्हणायचं तुम्हाला एवढं सकाळी सकाळी इथे येते सागर राहायचं रोड. चला बघूया आधी पुढं भेटेल. आणि आपल्याला तो सूर्याचा सनराईज घ्यायचा आहे एवढा प्रेमी दिसतो ना घाटामध्ये. तर मी घेणार त्या गोष्टीचा आनंद आनंद. मित्रांनो तुम्हाला काहीतरी दाखवायचं एवढं क्रेझी आहे ना. जर तुम्ही काय आयुष्यात चांगलं केलं असेल तर हा व्ह्यू बघून जावा. आणि हा व्ह्यू तुम्हाला दाखवणार तुमचा मराठी माणूस. आणि नक्की बघून जावा कसा व्ह्यू आहे. गायब झाला हा हे बघा एकदम क्रेझी आहे. तर अशीच अपडेट भेटत राहील. आणि हे पुढे ना पाहू शकता पुढचं आहे ते एक धरण आहे मोठं. आणि बघा ही 3 टीम अशी थांबलेली आहेत भाई. आणि मी एकट्यानेच थांबवली गाडी. हे बाई थांबत पण नव्हती. म्हणला ना हा व्ह्यू ना सारखा काय भेटणार नाही. आणि लय दिवसात ना आपली राईड झालेली आहे. त्यामुळं भाई या राईडचा आनंद घेतलाच पाहिजे. आणि तुम्हाला इंस्टाला यूट्यूबला अपडेट भेटत राहणार. हे बघा असत्यात नसतेच भाई. मराठी माणसं कोण भाई अशी करतात राहू मराठी माणसाला. हे बघा घाट बीट बघा ना तुम्ही कसला जबरदस्त घाट आहे. जसा सुरतचा घाट आहे का तसंच वाटतो घाट. एवढा बेकार जबरदस्त आहे खतरनाक घाट. आणि आपली माफिया नाही डायरेक्ट गाडी अपडेट. काय सरपण गावलं तिथं सरपण आहे पाऊस. मॅगी बनवायला सरपंच घे ना तिथं गाडी. मॅगी बनवायला सरपण घेऊ वाटते तर घेऊ तो आता भाऊ काय वाटते. चला असंच अपडेट भेटत राहतील. अशी माणसं भेटली पाहिजेत हेल्प करणारे. नाही तर काही लोक खिशात घालून नेणारे असतात. पण भाई माणूस भारी भेटलाय. थँक्यू. अशी माणसं भेटली पाहिजे भाई हेल्प करणारी. टोपी भेटली ना ओके. टोपी ओके क्लिअर झाला विषय. आता चला घाटाचा एन्जॉय घेऊ. मी आत्ता भाई पूर्ण लेन मारत होतो अचानक म्हणला टोपी तर लेन कॅन्सल केली डायरेक्ट. चलो भाई साहब ऐसे बंदे मिलते रहे. भारी जबरदस्त आहे नाक मोडीवर पूर्ण चालू झालं. पूर्ण असा खराब झालेला आहे. म्हणजे रोडचं काम पण चालू केलेलं आहे त्यांचे. जबरदस्त रोड करताना आता सिमेंटाचा रोड होईल पूर्ण. ओ भीसा रोड अचानक खाली जातोय अचानक वर येतोय. रोडचं ऑफरोडिंग अति सुंदरपणे असं वाटायला लागले. आणि रोडची सुंदरता म्हणजे हा घाट वाटवतो. घाट म्हणजे रोड असा ऑफरोडिंग इथं एक्सपल्स वगैरे भारी चालणार गाडी क्वालिटीच चालणार. बाकी गाडी नाही स्पोर्ट बाईक नाही चालू शकत इथं डोक्याची घंटा आहे स्पोर्ट बाईकमध्ये. तसं डोक्याची नाही तर गाडीच्या डोक्याची विषय. कारण की हाय कुठलं की पिटू शकतो इथं. आणि हे चालू शकतात. जास्तीत जास्त खड्डे तर आपल्याला ह्या घाटात बघायला मिळतात. आत्तापर्यंत जेव्हा पण रोडने आलो त्याच्यात जबरदस्त खड्डे तर विषय. आता रोड झालेला आहे सिमेंटाचा आहे. तर घेऊया आता सिमेंटाच्या रोडचा आनंद. पुढं कसा रोड आहे आता आपल्याला माहित पण नाही. चला गाईज आता आपण अशा पुलावर आलेलो आहे ना जो की पूल बघा डोंगराच्या मध्ये आहे. आणि पाण्याच्या वाफा बघा आयुष्यात काय बघितलं नसून आयला धक्का लय वाटला. तर हे बघा असलं जबरदस्त वातावरण बाष्पीभवन चाललंय ना इज्जतवाडी. भाई साहब
एवढं क्रेझी हे क्षण फक्त एक रायडर घेऊ शकतो. अरे भाई काम धंदाच नाही, कुठं जाईन तिथं फोटो भाई. यामुळेच पिढी वाया चाललेली आहे. जाऊ द्या मरू द्या. आता आपण पूर्ण घाट एक्सप्लोर करूया पुढे जाऊन, कारण की घाटचा हा कोणता हे मला पण नाही माहिती, कारण की आपण ह्याच घाटाने नवीन आलेलो आहे. ह्या घाटाची जरा माहिती घेऊया जाणून आणि पुढं बघूया की घाट कसा आहे. इथं तर लय धोकादायक घाट झालाय म्हणजे रे. पावसाळ्यात तर एवढं ना चिकचिके होईन ना भाई, खतरनाक काम 25 होईन सगळं रोडचं. मी असं काहीतरी दाखवणार आहे जी की एवढं भारी वाटतं आणि एवढं प्रसन्न आणि सुंदर वाटतं. तर ते आहे आपले सूर्यदेवता, म्हणजे सनराईज बघा कसा झालाय पहिला. हे बघा एकदम जबरदस्त. आणि तुम्हाला आता ना पूर्ण मोठ्या व्ह्यू मध्ये दाखवतो. हे बघा कसला जबरदस्त सनराईज आहे. आणि त्यांचं तिकडे बघा शूट चाललेलं आहे. आपण बघा तुम्हाला सनराईज वगैरे सगळं काय दाखवतो. इकडे बघा हे बाई फोटोच बिजी सगळी नुसते फोटो एडी झाले ते बघा. फोटो मी एवढं भरलं पण भाई कधी फोटो नाही काढत बसलो. एवढं भारी वाटतंय ना भाई इथं तर मला एवढं क्रेझी. हे बघा आडवा असं पूर्ण आडवं कर. हा ते पाहिजे. जय श्रीराम. सर आपलं हे बघा हो एवढा जबरदस्त व्ह्यू आहे ना, एकच नंबर भाई. हा फक्त कॅमेरामध्ये टिप करून घेतोय. अयो घासरलो असं काढ ना फक्त मधून काढ असं तू तरी बघा व्ह्यू. चला 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 असं काहीतरी तुम्हाला दाखवतोय. तुम्ही पण आनंद घ्या, मी पण आनंद घेतो. ये एकच नंबर वाटते भाई इथं. आणि रोड जरा बघा जरा डांबरे गुततोय भाई. तर नमस्कार, मी आलेलो आहे आता वरांडे घाटामध्ये आणि पाहू शकता असा हा नजारा आहे. आणि तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये तर दिसला असेल की कसा सनराईज झालेला आहे. आणि प्रॉपर सनराईज आपल्याला ना दाखवता आला नाही, कारण की आपण ना त्या मोठ्या घाटामध्ये होतो. घाटामध्ये पूर्णपणे ना सूर्य दिसत पण नव्हता, एवढा जबरदस्त तो घाट होता. आणि हा पण घाटच आहे, पण तो डोंगर असल्यामुळे ना आपल्याला सूर्याची किरण ना प्रॉपर दिसली नाही आहेत. तरी पाहू शकता. आणि तिकडे त्यांचं शूट चाललेलं आहे. तरी आपण गाडी घेऊन आलेलो आहे FZS यामाची नवीनच. आणि कालच आपण एका नवीन गाडीची डिलिव्हरी घेतलेली आहे, ते पण पाहू शकता. आणि ती गाडी काय आपण लगेच नाही नेणार, तर आधी ही गाडी आपण पूर्णपणे प्रॉपर सगळीकडे फिरून आणणार, मग त्या गाडीला दुसऱ्या गाडीला बाकीचं जग दाखवणार. तर हे पाहू शकता आता आमची राहिलेली राईड आम्ही अशीच कंटिन्यू करणार आहे. तर चला जाऊया. आणि पुढची राईड पण सोलो राहू शकते, कारण की ना प्लॅनिंग आपलं डायरेक्ट तगडे असतात, म्हणजे ते भयंकर अचानक ठरवतो भाई. आपलं नियोजन कसं आहे भयंकर असतं. म्हणलं ना उद्या जायचं कुठं तर जायचंच, पण जाणार 100%. तर आता चला जाऊया आपण. बराच वेळ आपण इथं रेस्ट केलेली आहे आणि आपण प्रॉपर इथं पोचलो असं. आता किती वाजल्यात? 7 वाजून ना 15-14 मिनिटं झालेले आहेत. तर 7:15 वाजलेले आहेत. 7:15 मध्ये आपण आहेत वरांडे घाटामध्ये. जे ॲडव्हेंचर जे वरांडे घाटात आहे ते कुठेच नाही आहे. तर असं मी सगळ्या ठिकाणी जाऊन म्हणतो, पण ते चुकीचं आहे. बरोबर आहे का नाही ते तुम्हालाच माहिती. आणि हा जो सूर्याचं किरण पडलेले आहेत ना एवढं प्रसन्न वाटतं. तर माझा हात एवढं बेकार काढल्यात ना, काढ निसतं ना वाकडं झाल्यात. एका माणसाने तर आमच्या ना हे पण नव्हतं घातलं, हँड ग्लोव्ह तसलं काहीच नाही घातलं बाई. स्वेटर घालून आलाय असला का काढलं म्हणलं. माझा हात एवढा ना का काढलाय म्हणलं. लय जबरदस्त बाई. बघा त्यांचं काहीतरी सीन चाललेलं आहे तिथं. तर चला असंच आपण पुढे पण बघून घेऊया घाट कसा आहे ते तुम्हाला भेटेल पाहायला. फायनली पब्लिक आपण आलेलो आहे वरांडे घाटामध्ये. आणि मागाशी पण वरांडे घाट होता बहुतेक. तर हे पाहू शकता हा व्ह्यू. हा जो व्ह्यू आहे ना एकदम क्रेझी व्ह्यू आहे. आणि पुढे बघा ना एवढी जबरदस्त दरी तिथं माकडं वगैरे लय ते बघा तिथं. ओ बाई कसला जबर हलवते ती झाड, खतरनाक झाड हलवतोय. हे बघा घेऊन जा गाडी घेऊन जा. ए रावला काय क्रॅच पडते काढले बारका माकड मोठा माकड बघू शकतो भाई. एवढं ए लका उत्तर गाडीहून काय चाललंय चेष्टा वगैरे सगळे त्याला हे बाई साहेब गाडीवर बसले आपल्या माकड. ए लका उत्तर लका असं नको चेष्टा करू, खरंच चेष्टा नको करू. गाडीवर क्रॅच पडते माझ्या बाई. इथं इज्जत द्या गाडीला. अयो बाई पेट्रोलचा वास घेते.
जय श्रीराम. ते बघतोय कसलं भाई अटॅक अचानक करेन, हमला अचानक से होऊ शकता है. एवढा जबरदस्त ना भाई गड आहे ना. हे बघा तिथं घाट बघा कसला, एवढं क्रेझी ना, लांबून तर एवढा जबरदस्त दिसतो भाई. आता वळण बघा तुम्ही, फक्त वळण एवढं जबर आहे ना. आता ते खालच्या साईडने तुम्हाला व्यू दाखवतं की कसा दिसतोय गड. घाट वगैरे एवढा भारी ना, एकदम भारी. ओ भाई हे बघा कसलं जबरदस्त आहे. आणि एवढं जबरदस्त टन आहे. हे बघा लीन मारायचे असल्या ठिकाणी लीन, हे बघा लीन टन तर एवढा खतरनाक आहे तिथं. घाटाचं एक वेगळ्याच प्रकारचं दृश्य आहे, जे की पावसाळ्यात तर एवढं भारी वातावरण असणार आहे ना इथं. कसले भाई पाहायला बेला. मी आता कॅमेरानं कंटिन्यू चालू ठेवणार भाई. हा व्ह्यू ना तुम्हाला पूर्ण दाखवणारच. कसलं जबरदस्त आहे खाली तर बघा. आणि हा घाट, आता हा घाट संपन लवकरच. आणि आपण जाताना ना तामिनी घाटातून जाणार आहे. काम पण चाललेलं आहे घाटाचं. तर बघा जाळ्या वगैरे मारलेले आहेत. घाट असा सुरक्षित करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. दिस इज लीन गाईज, लीन. तामिनी घाटात लीन एक नंबर क्वालिटी ती. घाट फक्त टू व्हीलरसाठी तामिनी घाट. हे बघा कशी खरी लीन तर तुम्हाला नंतर दिसेल, आता नाही. बघा ना अजून खाली भरपूर असा घाट राहिलेला आहे. काय नाही केलं ना ह्या घाटाने तुम्ही ना, तामिनी घाटानंतर ह्या घाटामध्ये तुम्ही नक्की या. एकदम भारी, मन भरून असं फिरल्यासारखं वाटेल. घाटच असा आहे की एवढा भारी, काय बोलू आता, शब्दच पुरत नाही ह्या घाटाबद्दल. घाटच तसा आहे. झाडं वगैरे भरपूर झाडे आहे. पावसाळ्यात तर हा घाट 100% आहे ना एक्सप्लोर केला पाहिजे. भरपूर साऱ्या ट्रॅव्हलर्स वगैरे येतात इथं. इथं अशी फळं वगैरे पाहिजे जी आपण तोडून खाऊ शकतो, तर ती वेगळाच आनंद असतो. जे की जंगल वगैरे. आणि आता आपण थोड्या वेळाने जंगलाचं ट्रॅकिंग करणार आहे. ते बघा लेन. ओ भाई साहब इथं लीन एक नंबर. इथे लीन आयुष्यात लीन मारायची का इथं. आयुष्यात भाई लीन मारायचे का इथं. एकदम क्वालिटी लीन बसते. लीन लीन लीन. ओ भाई एकदम भारी लीन बसते इथं. मी या घाटाचा खरा आनंद घेतलेला आहे. तुम्ही पण आनंद या घ्यायला. आणि फक्त स्पोर्ट बाईक आणा. काय आनंद असतो ते तुम्हाला कळवूनच जाईल. कारण की इथं लीन मारण्यात जी मजा आहे ना ती कुठंच नाही भाई. एकदम भारी लीन बसते. हे बघा आता परत लीन 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 शो चाललाय आता आपला अख्खा लीन शो. हे बघा अख्खे घाटाचे लीन. हो भाई साहेब एवढी भारी लीन बसते ना. तुम्ही पाहिलेच असेल गाडी किती वाकडी होते तिथं. तुम्ही पण एकदा नक्की या क्षेत्रात भेट द्या. एकदम भारी आहे भाई. 8:30 वाजलेले आहेत. चला 8:30 वाजलेले आहेत. लीन कशी आहे लीन आपली लीन. आयुष्यात माझ्यासारखी लीन मारायला शिकला तर तुम्ही पुढं जाताना एवढी जबरदस्त. थोडं कमी पाय टेकला असता मग खाली. गुडघा पूर्ण टेकला असता. कारण की गुडघ्याचे आपण गेअर ना घातले नाही त्यामुळे जरा गुडघा टेकावला नाही. नाही तर सिम्पल इझिली टिकतो गुडघा. हो भाई हे बघा अशी लीन मारा रे. लीन लीन मारा लीन. एवढी भारी हो भाई. लीन लीन लीन. ट्रॅक रेस लागलेली आहे भाई. आपल्याला स्प्लेंडर हरवणार का. एफजेड एफजेड. हलक्यात नका घेऊ हलक्यात. त्यामुळे तुम्हाला दाखवतो आता
बाय टॉप स्पीडच काढणार आता नको नाद करू. रोड असला गावला ना मी आवरेज उरून ना खतरनाक लेन मारतो मी. लेन बेन डायरेक्ट टॉप स्पीड. भाई आपल्या स्प्लेंडर ना आपल्या वेबसाईटला टक्कर. भाई स्प्लेंडर आता मागेच पाडणार. ज्या गाडी बसतो ती गाडी टॉपलाच नेतो. हे बघा आता वय या ओ स्प्लेंडर हरली काय 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 या ना भाई आपल्याला हलक्यात घ्यायचं. आपल्याला सोपं नाही सोपं. ओ भाई साहेब कंट्रोल बघितले कसली जबरदस्त गेली. टोपी गेली का भाई साहेब. जंगलामध्ये आम्ही या जंगलामध्ये आहे. ये जंगलामध्ये ये बघा. मग टोपी पडली वाटतं. 104च्या स्पीडने होती गाडी भाई. डायरेक्ट 40च्या स्पीडवर आणली. एवढी जबरदस्त कंट्रोल केली. जबरदस्त भाई. जंगल असल्या जंगलात जी ट्रेकिंग करायला मजा आहे ना ते कुठंच नाही आहे. तर आपण ट्रेकिंगचा पण आनंद घेणार आहे. फक्त आत्ता बाईक राईड कंटिन्यू करायची आपल्याला. आणि बाई टोपी मागं पाडलेली. टोपी घेऊन येतोय लवकर या रे म्हणाव. पनवेल आहे. सो पाहू शकता असा रोड आहे. आणि मध्ये आधी असं काम चालू आहे. पण रोड एकदम भारी आहे. रोडला काय नाव ठेवण्यासारखं नाही की एकदम क्वालिटी आहे. म्हणजे इथं पण काम चाललेलं आहे पुलाचं. आणि कसला आदळतो भयंकर ते. इथून रोड चालू होतो. एक पदरीच होता आधी. ते थोडा केला आहे त्यांनी पुलासाठी. आता पूर्णपणे 2 पदरी रोड आहे. म्हणजे की आता ना आपल्याला काहीच किलोमीटर राहिले. 20 ते 30 किलोमीटर राहिलेलं आहे. सो ते आपल्याला अजून कवर करायचं आहे. आणि रोड तर एकदम भारी आहे. बघा ना कसा घाट वगैरे डोंगर आहे. डोंगराच्या कडेने रोड आहे. म्हणजे एकदम भारी. आणि साईडने पण नदी आहे. जे की नदी एकदम भारी आहे आणि स्वच्छ नदी आहे. आत्तापर्यंत बघा ना नदी आटायला लागलेली सगळी. तर नदी ह्या पावसाळ्यात एवढी जोरदार चालू असते ना. पाणी वाहत भरपूर चालू असतं. आणि आता पुढं महाड आहे. 3 किलोमीटर राहिलेले आहे महाड. आणि नंतर रायगड किल्ला आहे लगेच जवळच आहे. म्हणजे बघूया आता किती किलोमीटर अंतर राहिलेलं आहे ते आपल्याला आता कळेलच. इथं दाखवले रायगड किल्ला 4th रायगड किल्ला. आणि महाड एक आहे. महाड शहर चालू झालेलं असेल बहुतेक. रोड चुकलेला आहे कारण की आपण ब्रिजवरून येत होतो ना. तर ब्रिजवरून जायचं नव्हतं. ब्रिजच्या खालूनच जायचं होतं. तर ब्रिज सरळ जात होता महाडमध्ये. आणि इकडं जातं ते रायगडकडे. रायगड किल्ल्यावरती रायगडपाशी पोचलेलं आहे. तर हे कसे डोंगर आहेत ना मला सांगा नक्की कुठले आहेत. आणि ह्या डोंगरांची नावं काय आहेत ज्यांना कोणाला माहीत असेल ते. बहुतेक पुढं असं ना अजून पण रायगड. कारण की बघा ना कसलं आहे तोंडासारखं आहे राव. डोळे आहेत भयंकर आहे राव. अजून हा घाट ना पूर्णपणे चालूच राहिला आहे. नुसता घाट चालू आहे. हे बघा पुढं कसं उंच उंच डोंगर आहेत. आणि काय माहिती तुला पैशाचे पण केलेले असते. हो भाई साहेब येडे चाले खतरनाक येडे चाले चालू आहेत राव. भाई नक्की अजून कुठून जायचे काय कळना. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. हो भाई इथून चालू झाला. गाडीवरती लागतं. जबरदस्त आहे भाई वातावरण इथलं. आणि बघा ना कसलं खतरनाक आहे. एवढं भारी नजारे आहेत तिथं पाहायला. झाडं वगैरे कसली जबरदस्त आहेत. आणि कुठून किल्ला चालू होतं ते पण काय कळा ना. रोपवे वगैरे सगळं दाखवतो तुम्हाला. कसं काय असतं रोपवे सगळं काय दाखवतो. फक्त जे कोणी नवीन आला असेल त्यांनी सबस्क्राईब करा लवकरात लवकर. बेल आयकॉन क्लिक करून त्याच्या उड्या मारा नाही तर काय पण करा. ओ भाई सगळे ट्रॅकर खाली खाली चाललाय काय म्हणावं. ओंकार
थांबा थांबा कुठं चाललाय तिथून मेन दिसत होतं रायगडला जायला मॅपवरती नका जाऊ आता मॅपचं संपला विषय इथं कुठं चाललोय आपण आता मॅप नुसताच फिरवतोय भाई मॅप तर नुसता फिरवतो मॅपच्या नादी नाही लागायचं बघू शकता अशा प्रकारे आपण रायगडाच्या पायथ्याशी आलेलो आहे हो भाई